मराठी माणसं खास मराठमोळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करतायत, बघूया। व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दीप प्रज्वलन करत दिवाळी साजरी केली। ट्रम्प प्रशासनातील भारतीय अमेरिकन सदस्य, भारतीय अमेरिकन समुदायातील मान्यवर आणि अमेरिकेतील बड्या तंत्रज्ञान कंपन्यांचे भारतीय अमेरिकन प्रमुख या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते। या कार्यक्रमाआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। या चर्चेची माहिती या कार्यक्रमातच ट्रम्प यांनी दिली। पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख महान व्यक्ती आणि खूप चांगले मित्र असा करत ट्रम्प यांनी त्यांचं कौतुक केलं। भारत भविष्यात रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करणार नाही असंही ट्रम्प म्हणाले। मी भारतीय जनतेला मनपूर्वक शुभेच्छा देऊ इच्छितो। आज मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो। आमच्यात अत्यंत छान संवाद झाला। आम्ही व्यापाराबद्दल बोललो। अनेक विषय आले, पण मुख्यतः व्यापारावरच चर्चा झाली। ते या विषयात खूप रस दाखवत आहेत असं ट्रम्प म्हणाले। भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला। खरं तर भारताने यापूर्वीच ट्रम्प यांच्या दाव्याचं खंडन केले। दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांच्या बरोबर झालेल्या संवादाची माहिती सोशल मीडियावरून दिली। ट्रम्प यांनी फोन करून दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद। प्रकाशाच्या या उत्सवाच्या निमित्तानं दोन महान लोकशाही राष्ट्र जगाला आशेचा प्रकाश देत राहतील आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात संघटित राहतील, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना धन्यवाद दिले। गेली अनेक वर्ष अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी दिवाळी साजरी केली जाते। अमेरिकेतली मराठी माणसंही एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात। मुंबई पुण्यातलं वाटावं असं हे मराठमोळं वातावरण वॉशिंग्टनच्या हर्डर हायस्कूलमध्ये आहे। वॉशिंग्टनच्या मराठी कला मंडळानं सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित केलेल्या या दिवाळीच्या कार्यक्रमात तिथली मराठी माणसं अशी मराठमोळ्या पेहरावात पोहोचली होती। तब्बल 1200हून अधिक मराठी रसिकांनी प्रशांत दामले यांच्या शिकायला गेलो एक या नाटकाचा हाऊसफुल प्रयोग पाहिला। दिवाळीच्या या खास वातावरणात या सर्वांनी महाराष्ट्रीयन भोजनाचा आस्वादही घेतला। एकूणच काय, अमेरिकेतली मराठी माणसं असोत किंवा राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान व्हाईट हाऊस, दिवाळीचा उत्साह सर्वांनीच द्विगुणित केलाय। अनिल टाकळकर, पुढारी न्यूज, वॉशिंग्टन DC।